बऱ्याचदा मुलांना छोट्या डब्यासाठी काय द्यायचं प्रश्न पडतो. अशा वेळेस तुम्ही पटकन हा नाश्ता बनवू शकता किंवा छोट्या भुकेसाठी बनवू शकता. पाऊण वाटी मी इथे खजूर घेतलेत, त्यातल्या बिया काढून एकदम बारीक असे कापून घ्यायचे. असंच मिक्सरला फिरवलं तर त्याला लोड येतो, त्यामुळे बारीक चिरून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्यामध्ये अर्धी वाटी ओट्स घालायचे आहेत, अर्धी वाटी बारीक रवा किंवा जाड रवा आणि हे वाटून घ्यायचं आहे. या तयार मिश्रणामध्ये एक मोठा चमचा कोको पावडर घालायची आहे. मुलांना चॉकलेट असेल त्यामध्ये तर अजून ती टेस्ट आवडते, त्यामुळे कोको पावडर घातली. 3 चमचे यामध्ये तूप घातलं आहे. पाव टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी यामध्ये अर्धा कप दूध घालते, लागलं तर अजून नंतर घालणार आहे. एकदम न घालता थोडा थोडा अंदाज घेत घालायचं आहे. हे अर्धा कप दूध घातलं मी, परत अजून अर्धा कप यामध्ये दूध घातलं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे. आता इथे मी सँडविच मेकर घेतलं आहे. यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं, दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. अगदी पूर्ण भरायचं नाही, थोडासा स्पेस ठेवायचा, कारण हे शिजत असताना थोडंसं अजून फुगतं. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि हे लॉक करायचं. एक बाजू व्यवस्थित भाजली की दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं. फक्त पूर्ण लो हीटवरती हे भाजायचं आहे. सँडविच मेकर नसेल तर साध्या पॅनवर हे तुम्ही पॅनकेक बनवू शकता. मुलांना असं काहीतरी पौष्टिक आणि वेगळं दिलं की नक्कीच आवडतं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.